प्रेक्षक हो नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल। काल मुंबईतल्या बांद्रा परिसरात असलेल्या मातोश्री या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे राहत असलेल्या निवासस्थानी ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी तिथे पोहोचले। साहजिकच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने त्यांची पाद्यपूजा केली, जे काही धार्मिक विधी करायचे ते पार पाडले, प्रोटोकॉल सगळा फॉलो केला गेला। निघताना हे स्वामी माध्यमांशी बोलले आणि त्यावेळी त्यांनी असं विधान केलं की उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झालेला आहे आणि विश्वासघात करणं ही हिंदू धर्माला कधीच मान्य नाही, त्यामुळे जो विश्वासघात करतो तो कधीच हिंदू असू शकत नाही। थोडक्यात त्यांनी हा भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना दिलेला टोला होता। त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे। ते आता अजून किती दिवस चालणार सांगता येत नाही। प्रेक्षक हो, स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं हे जे विधान आहे हे थोडंसं एकांगी नाही वाटत का तुम्हाला? त्यांचं म्हणणं उद्धव ठाकरेंशी धोकेबाजी झाली आहे, त्यांचा विश्वासघात झाला आहे। पण त्याची सुरुवात कुठून झाली, काय झाली याचा विचार त्यांनी कधीच केला नाही आहे। मुळात विश्वासघात कोणी केला? तर विश्वासघात तर आधी उद्धव ठाकरेंनी केला। कोणाचा? तर महाराष्ट्रातल्या समस्त जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे। तुम्ही म्हणाल तो कसा? 2019 साली ज्यावेळी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती करून निवडणूक लढवली, त्यावेळी या निवडणुकीत प्रत्येक वेळी आम्ही भाजपबरोबर युती केली आहे आणि त्या युतीच्या नावावर तुम्ही आम्हाला मतं द्या असं आवाहन जसं भाजपच्या नेत्यांनी केलं होतं तसंच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा ठिकठिकाणी जाऊन केलं होतं। त्यावेळी ते हेच सांगत होते की आम्ही युती केली आहे आणि आम्ही महाराष्ट्रात युतीचं सरकार बनवणार आहोत। मात्र जसे निवडणुकांचे निकाल लागले तसं उद्धव ठाकरेंनी आपली टोपी फिरवली आणि त्यांनी चक्क आम्हाला मुख्यमंत्री पद द्या, नाही तर आम्ही चाललो असं म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर त्यांनी घरठाव केला। आता त्यांना ज्या मतदारांनी मतं दिली होती ती मतं ते भाजपसोबत युती करून लढणार आहेत आणि भाजपसोबत सरकार बनवणार आहेत म्हणून त्यांनी दिली होती। मग जर असं असेल तर हा त्यांनी मतदारांचा केलेला विश्वासघात नाही का? दुसरा, ज्या भाजपचा त्यांनी पाठिंबा घेतला होता आणि त्यांना सांगितलं होतं की आपण सोबत सरकार बनवू, आणि सुरुवातीपासून या त्यांच्या युतीमध्ये एकच तत्व होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री। मग जर भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार निवडून येणार होते तर यांनी आधीच असं का सांगितलं नाही की नाही व 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल? आता ते म्हणतात की बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांनी मान्य केलं होतं। मग हे तुम्ही अमित शहांनी मान्य केल्या दिवसापासून पुढे 6 महिने तुमची युती होती, तुमच्या अनेक सभा एकत्र झाल्या, अनेक पत्रपरिषदा एकत्र झाल्या, एकदाही तुम्ही हे का बोलला नाही?
तुम्ही निवडणुकीचा निकाल लागून भाजपला अपेक्षेपेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्या याची वाट का पाहिली? किंबहुना काही लोक तर असं म्हणतात की भाजपच्या जागा कमी व्हाव्यात यासाठी सुद्धा उद्धव पंतांनी त्यांच्या माणसांना काही ठिकाणी बंडखोरी करायला लावून प्रयत्न केले. आता हेही खरं असू शकते. राजकारणात सगळंच काही चालते. म्हणजेच हे सर्व बघितलं तर विश्वासघात आधी कोणी केला? तर उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिवसेनेने. मग जर त्यांनी विश्वासघात केला तर शठम प्रति शाठ्यम या न्यायाने त्यांना मिळालेली शिक्षा योग्यच होती. अहो, महाभारतात सुद्धा जरी तुमचे सख्खे नातेवाईक असले तरी ते आज शत्रू आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध उभे राहा असं साक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतंच ना. हे शंकराचार्यांना माहीत नसावं असं नाही, पण तरीही त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला. आता हे शंकराचार्यांचं विधान एकांगी वाटते. आता बहुतेक सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे की हिंदू समाजात, रादर हिंदू धर्मात 4 प्रमुख पीठं आहेत आणि प्रत्येक पीठाचे एक शंकराचार्य आहे. हे शंकराचार्य साधारणतः धार्मिक निर्णय देत असतात आणि धार्मिक समस्यांवर मार्गदर्शनही करत असतात. ज्योतिर्मठ हा त्या 4 पीठांपैकीच एक पीठ आहे आणि त्याचे हे अभिमुक्तेश्वरानंद हे आज सध्याचे त्या गादीवर बसलेले शंकराचार्य आहे. साधारणपणे या गादीवर बसलेला जो शंकराचार्य असतो तो सर्व मोह माया प्रेम बाजूला सारून तटस्थपणे काम करणारा असा असायला हवा. पण इथे हे शंकराचार्य तसे दिसत नाही. ते एका बाजूला झुकलेले, एका बाजूला कललेले असे वाटतात. प्रेक्षक हो, त्यांचं हे असं वर्तन कुठेतरी हिंदू धर्मातल्या शंकराचार्यांबद्दल जो आजवर समाजात आदर होता त्याला धक्का पोहोचवणारा आहे असं तुम्हाला नाही वाटत का? जर तुम्हाला एका बाजूनी मत द्यायचं आहे तर त्यावेळी तुम्ही दोन्ही बाजू काय ते समजावून घेतलं होतं का? विश्वासघात कोणी केला? जसा इथे तुमच्या मते एकनाथ शिंदेंनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, ठीक आहे, मान्य. पण त्याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा विश्वासघात केला होता. हे वास्तव शंकराचार्य नाकारू शकतात का? आणि ते नाकारत असतील तर ते अंधभक्त झाले आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागते. तर शंकराचार्य हे फार मोठं पद आहे. त्यांच्यावर टीका करण्या इतका मी मोठा नाही. पण हिंदू धर्माची जी शिकवण आहे, जे काही सत्य असेल ते स्पष्टपणे मांडावं असं हिंदू धर्मात शिकवलं जातं आहे. ते सर्वच धर्मांमध्ये सांगितलं जाते आहे. त्यामुळे सत्य हे बोललंच पाहिजे. शंकराचार्यांनी असं विधान करणं हे पूर्णतः चुकीचं होतं. हे शंकराचार्य या पदाला कुठेतरी कलंकित करणारं होतं असं माझं मत आहे. त्यांनी असं विधान करण्यापूर्वी दोन्ही बाजू समजावून घ्यायला पाहिजे होत्या. त्यांना माहीत नसतील असं नाही, त्यांना माहीत निश्चित असणार. पण तरीही त्यांनी असं विधान केलं म्हणजेच ते कुठेतरी मोहमायेत फसले असावेत किंवा एकांगी विचार करत असावेत. त्यामुळे एकच सांगावं असं वाटते की शंकराचार्यजी
स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी, तुम्ही कुठेतरी चुकलात. तुम्हाला हे वर्तन शोभलेलं नाही. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. आवडल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा. प्रतिध्वनी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर स्वागतच आहे, नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.